नमस्कार. आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. शासकीय खरेदी केंद्रांवरील सोयाबीन खरेदीचे निकष गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक कठोर झाल्याने सोयाबीन खरेदीत अडचणी येत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार असून सदर निकष शिथिल करण्याची मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री जया चव्हाण यांनी काल विधानसभेत केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने नांदेड तालुक्यातील कल्लाड व पिंपळगाव निमजी परिसरात काल पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी कारवाई केली. अवैध उत्खननासाठी वापरली जाणारी 3 गुडगुडी आणि 1 इंजिन जिलेटिनने स्फोट करून नष्ट केली गेली, तर 15 तराफे जाळून नष्ट केली गेली. असा एकूण 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आलाय. या कारवाईत उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी कुणाल जगताप व त्यांच्या पथकाचा सहभाग होता. नांदेड शहरात विना नंबर प्लेट हायवा टिप्पर वाहने धावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्या वायुवेग पथकातर्फे 7 ते 8 डिसेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 184 वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 22 वाहनांवर नंबर प्लेट नसणे तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीत दर मंगळवारी वसरणी भागात भरणाऱ्या आठवडी बाजाराचे स्थलांतर करण्यात आले. आता हा आठवडी बाजार साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या गॅस गोडाऊन कॉर्नर पासून ते वसरणी रोड दूध डेअरी पर्यंत रस्त्याच्या बाजूस भरवला जाणार आहे. काल मंगळवार रोजी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत वसरणी भागातील मुख्य रस्त्यावर भरवण्यात येणाऱ्या बाजारास मज्जाव करीत शेतकरी व व्यापाऱ्यांना पर्यायी जागेत स्थलांतरित केली आहे. नागपूर येथे दिनांक 9 ते 13 डिसेंबर दरम्यान विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या 49व्या संसदीय अभ्यास वर्गात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी संघ सहभागी झालाय. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.